श्री शिवालय हॉकर्स जी आहे या हॉकरची आज स्थापना करण्यात आलेली आहे आणि आज या बैठकीत बघितलं तर काही महत्त्वपूर्ण निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आलेले आहे. नेमकं काय महत्त्वपूर्ण निर्णय होते या बैठकीत, नेमकं काय संघटित करण्यात आलेलं आहे आणि युवकांना काय संदेश देण्यात आलेला आहे यासाठी जे कामगार युनियनचे जे अध्यक्ष आहे ते स्वतः आपल्यासोबत आहे. दादा नमस्कार. आज जे हॉकर्स जे हॉकरची आज नियुक्ती करण्यात आली आहे आणि विरुळला येथे त्याची स्थापना करण्यात आली आहे आणि या बैठकीत आपण महत्त्वपूर्ण काय निर्णय घेण्यात आले? आज या ठिकाणी जी बैठक झाली, सर्वप्रथम आपल्याला सांगू इच्छितो, त्यांचं मी मनापासून त्यांचं अभिनंदन केलं. श्री शिवालय हॉकर्स अँड फोटोग्राफर युनियन यांचं आज यांनी बैठक ठेवलेली होती. त्याचे अध्यक्ष सुनील भाऊ लोखंडे होते. आज त्यांना मी मार्गदर्शन करण्यासाठी आलो आणि त्यांची संपूर्ण टीम होती. त्यांना एकच या गोष्टी सांगितल्या आज की बाबा या ठिकाणचे आपले जे प्रश्न असतील, अडचणी असतील, आपण वारंवार याच्या जातो, तिकडे न जाता आपण आपले प्रश्न आपणच सॉल्व्ह करू शकतो. त्यासाठी तुम्हाला शासकीय आधार घेणं गरजेचं आहे. त्यामुळं त्यांनी 1-2 महिन्यापासून जी मेहनत घेतली आणि त्यांच्या युनियनची जे नोंदणी करून घेतली, आज त्यांना कुठं जाऊन आज त्यांना हक्क मिळाला आहे की ते आज प्रशासनासमोर जाऊ शकतात, त्यांचे व्यथा ते मांडू शकतात. त्यासाठी आज त्यांना मी मार्गदर्शन करण्यासाठी आलेलो होतो व त्यांना कमसे कम अर्धा तास मी त्यांना संपूर्ण मार्गदर्शन केले की शासकीय लेवलला जेव्हा न्याय मागायचा तर कोणत्या प्रकारे मागू शकतो, स्थानिक लेवलला पोलीस स्टेशन असेल, आपले ट्रस्ट असेल, इथले आपले जे प्रश्न असतील यांच्यापर्यंत आपण कसे पोहोचवायचे या संदर्भात त्यांना मी मार्गदर्शन केलं. जे शिवालय ऑफर्स आहे त्या ऑफर्स परिसरात स्थापन करण्यात कुठेतरी यांच्यावर देखील दडपण येते. कुठेतरी जे शिवालय ऑफर्स आहे यांना समजून देते की बाबा 1 महिनाभर मंदिर परिसरात कुठल्या प्रकारची फोटोग्राफी असतील, कुठल्या प्रकारचे धंदे करू नका. आपण म्हणता बरोबर आहे, पण हा निर्णय त्यांनी एक हाती घेतलेला आहे. आमची प्रशासनाला विनंती ही राहील की यानंतर निर्णय घेताना आमच्या टीमला सोबत घेतलं पाहिजे. त्याच्यामध्ये नेमकी प्रॉब्लेम काय, अडचणी काय ते आम्हाला पण सांगितले पाहिजे. आम्ही सहकार्य करू ना. जेव्हा इथं समजा आमच्या असण्याने काही प्रॉब्लेम होत असेल आणि त्याच्यामुळं काही अडचणी निर्माण होणार असेल तर आम्ही त्या गोष्टी करणार नाही, परंतु त्या संबंधित संपूर्ण माहिती आम्हाला पण कळाली पाहिजे. कारण की हा नुसतं स्थानिक विषयाचा प्रश्न नाही, एवढ्या मोठ्या परिवारांचा विषय हा यांचा रोजगाराचा विषय, यांचा घर चालणाऱ्याचा विषय हा महत्वाचा विषय आहे. पुढची आपली रणनीती कशी असणार आहे, आपलं पाऊल कसं असणार? पुढची रणनीती इथे स्थानिक लेवलचे जे शासकीय कार्यालय असतील त्यांना आपल्या युनियन संदर्भात संपूर्ण माहिती देणे व आमच्या जे स्थानिक लेवलचे जे प्रश्न असतील आमच्या इथल्या कामगार सदस्यांचे ते प्रश्न सॉल्व्ह करणे. जे स्थानिक लेवलला झाले नाही तर त्या वरच्या लेवलला आम्ही आमच्या युनियनतर्फे जाऊन गरज पडली तर मोठमोठे आंदोलन काढायची वेळ आली तर आम्ही आंदोलन काढू, पण आम्ही आमच्या सर्वांच्या कामगारांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही राहणार. साहजिक आहे, खूप दिवसापासून हा प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि येणारा कुंभमेळा व्हावा ही आमची सर्वांचीच इच्छा आहे. पण ते होत असताना या ठिकाणी जे स्थानिक आहे, इथले जे भूमिपुत्र आहे यांचा प्राथमिक यांचा विचार केला पाहिजे प्रशासनाने. त्यासाठी इथले आमचे जे जिल्हाधिकारी साहेब असतील, इथले स्थानिक लेवलचे तहसीलदार साहेब असतील, आम्ही युनियन तर्फे त्यांना भेटणार आहोत. त्यांच्या लेवलपर्यंत आमचा हा प्रश्न मांडून आम्ही इथपर्यंत चर्चा करून ते कसं सॉल्व्ह करता येईल ते प्रयत्न करू. अगर इन केस या ठिकाणी आमचा प्रश्न सॉल्व्ह झाला नाही तर आम्ही संसदपर्यंत आमचे नेते, राज्यसभेचे खासदार, माजी सामाजिक न्यायमंत्री सन्मान्य चंद्रकांत हंडोरे साहेब यांच्या थ्रू आम्ही प्रशासनावर बोट ठेवून धार धरून आम्ही हे प्रश्न सोडून घेऊ. आज जी बैठक झालेली आहे श्री शिवालय हॉकर्स युनियन आणि फोटोग्राफरची, जी आज नव्याने संस्था स्थापन झाली, संघ स्थापन झाले, तर आमची जिल्हा प्रशासन, संबंधित कलेक्टर साहेब हो, तहसीलदार साहेब, उपविभागीय अधिकारी हो आणि देवस्थान ट्रस्टला एवढीच नम्रतेची आणि कळकळीची विनंती का कोणतेही काम करताना स्थानिक रोजगार व इथलचे हॉकर्स फोटोग्राफरना विचार घेऊनच काम करा. यांचा जेणेकरून रोजगार उपलब्ध होईल या गोष्टीनेच विचार करण्यात यावा ही त्यांना कळकळीची विनंती आहे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.